घटना कानपूरमध्ये घडलेली एक धक्कादायक घटना आहे। प्रदीप नावाच्या व्यक्तीने आपल्या नव्या नवरीचा खून का केला, यामागील कारण अजूनही अनेकांसाठी गूढ आहे। प्रदीपने मध्यरात्री 12:30 वाजता आपल्या नवविवाहित पत्नीसोबत आपल्या खोलीत जाण्यासाठी बाहेरून दार बंद केले। त्या दोघांची पहिली रात्र होती, त्यामुळे तो खूप आनंदात होता। मात्र काही वेळातच तिच्या मोबाईलवर एक मेसेज आला, तू कशी आहेस? मला सोडून जाणं तू बरं केलं नाही। या मेसेजनंतर प्रदीपचे डोके फिरले। त्याने तो मेसेज वाचल्यानंतर संतापाच्या भरात आपल्या नवरीसोबत केलं एक भयानक कृत्य। ही घटना रात्री अंदाजे 3:30च्या सुमारास घडली। मात्र त्यानंतर 1 तास त्या खोलीत काय घडलं, तो मेसेज पाठवणारा कोण होता आणि त्या नवरीची हत्या का केली होती, हे अजूनही अस्पष्ट आहे। प्रदीप बाबत लोकांचे मत वेगळं होतं। तो एक साधा, प्रामाणिक आणि मेहनती मुलगा म्हणून ओळखला जायचा। तो कानपूरमध्ये टाइल्सचं काम करायचा आणि आपल्या नव्या लग्नाबाबत खूप आनंदी असायचा। त्याच्या शेजाऱ्याने सांगितलं की तुमची बायको खूप सुंदर आहे। असं विचारल्यावर प्रदीप म्हणाला, माझी बायको खूप सुंदर आहे, मी तिच्यावर खूप प्रेम करतो। पण ज्याचं मन आनंदात होतं, त्याच्यात आयुष्यात काही वेळातच एवढी मोठी घटना का घडली? या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांच्या हाती एक फॉरेन्सिक रिपोर्ट आणि शवविच्छेदन अहवाल लागला आहे, जो या घटनेतील सत्य बाहेर आणण्यास मदत करेल। जर तुम्ही मराठी क्राईम स्टोरीला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या। आजतक या यूट्यूब चॅनलने प्रकरणाच्या जागेवर जाऊन चौकशी केली असता काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या। आपल्याला माहितीच आहे, 7 मार्च रोजी प्रदीप आणि शिवानीचा विवाह पार पडला। घरात आनंदाचं वातावरण होतं। पारंपरिक कीर्ती, रिवाज आणि पूजापाठ सगळं अगदी अवस्थेत पार पडलं। घराचे वडीलधारी मंडळी आनंदात होते। सगळे पारंपरिक रिवाजाचे पालन करत होते। त्यानंतर 9 मार्च रोजी वधूवरांचं रिसेप्शन ठेवण्यात आलं। मात्र त्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच 8 मार्च रोजी रात्री सुमारे 12:30 वाजता घरी सगळेजण झोपले होते। वृद्ध आणि वडीलधारी मंडळी आपल्या खोल्यांमध्ये विश्रांतीसाठी गेली होती। परंतु त्याच रात्री प्रदीप आणि शिवानीच्या खोलीत घडणाऱ्या घटनांनी एक वेगळंच रहस्य जन्माला घातलं। शिवानी आणि प्रदीप आपल्या खोलीत गेले। त्यानंतर प्रदीपने खोलीचा दरवाजा आतून बंद केला। त्या रात्री काही विचित्र घडणार आहे, याची कुणालाही कल्पना नव्हती। रात्र संपली, सकाळ झाली। सकाळी 7 वाजले, 8 वाजले, मग 9 वाजले, पण तरी शिवानी आणि प्रदीपच्या खोलीचा दरवाजा उघडला गेला नाही। घरातील इतर मंडळींना आता चिंता वाटू लागली। शिवानीच्या बहिणीने खोलीच्या दरवाजावर जोरात टकटकी केली, पण आतून काही प्रतिसाद आलाच नाही। अखेर शेजारच्या खिडकीतून खोलीत डोकावून पाहण्यात आलं। खिडकीला हलकासा धक्का दिला असता आतलं दृश्य पाहून सर्वांच्या अंगावर काटा आला। खोलीत आत प्रदीप आणि शिवानीचे मृतदेह पडले होते। हे दृश्य पाहून घरातील लोकांच्या हृदयाचा ठोका चुकला। घाईघाईने दरवाजा तोडण्यात आला आणि लोक आत गेले। पण आत गेल्यावर जी दृश्य समोर आली, त्याने संपूर्ण गोष्ट बदलून गेली। सुरुवातीला सर्वांनाच वाटलं की कदाचित या दोघांनी कोणता तरी नशा केला असेल किंवा काहीतरी विष पिऊन आत्महत्या केली असेल। मात्र काही वेळानंतर जेव्हा पोलिसांचा तपास आणि फॉरेन्सिक टीमची चौकशी झाली, तेव्हा एक मोठी धक्कादायक गोष्ट समोर आली। शिवानीच्या मृत्यूमागील कारण वेगळंच होतं। तिचा खून कोणी दुसऱ्यांनी नव्हे, तर तिच्या नवऱ्याने प्रदीपनेच केला होता। आणि त्यानंतर प्रदीपने स्वतःही आत्महत्या केली होती। पोस्टमार्टम अहवालातून अजून एक मोठी गोष्ट समोर आली। रात्री खोलीत प्रवेश केल्यानंतर प्रदीप आणि शिवानी यांच्या शारीरिक संबंध झाले होते। या संबंधानंतर रात्री 3 वाजायच्या सुमारास शिवानी झोपली। पोस्टमार्टम आणि फॉरेन्सिक अहवालानुसार शिवानीच्या मृत्यूविषयी अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या। तपासात असं स्पष्ट झालं की साधारण रात्री 3 वाजता शिवानी झोपली होती। त्यानंतर प्रदीप मात्र आपल्या खोलीत फिरत होता। त्याला काही केल्यास झोप लागत नव्हती। खोलीत फक्त मंद अंधार होता आणि शिवानी शांत झोपलेली होती। रात्री 3:30 वाजता प्रदीप अचानक संतापाच्या भरात लालबुंद झाला। विचाराने त्याच्या मनात प्रचंड राग उसळला होता। अचानक प्रदीपने बेडवर चढून शिवानीच्या अंगावर झडाप घातली आणि तिने काही समजावण्याच्या आतच त्याने आपल्या दोन्ही हातांनी तिचा गळा आवळायला सुरुवात केली। पोस्टमार्टम अहवालात स्पष्ट नमूद करण्यात आलं की गळा इतक्या जोरात दाबला गेला होता की त्यासाठी दोन्ही हातांचा वापर करण्यात आला होता। तिचा गळा इतका संतापाने आवळला होता की त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर फक्त राग दिसत होता। गुदमरत असताना शिवानीचा अचानक डोळा उघडला। तिने वाचण्यासाठी धडपड केली। गुदमरत्या अवस्थेतही तिने प्रदीपच्या चेहऱ्यावर आणि हातांवर नखांनी ओरबाडण्याचा प्रयत्न केला। फॉरेन्सिक अहवालातून नमूद केल्याप्रमाणे प्रदीपच्या अंगावर आणि शरीरावर अनेक ओरखडे दिसून आले होते।
डॉक्टरच्या मतेही खुणा शिवानीने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी शेवटपर्यंत दिलेल्या संघर्षाच्या होत्या. मात्र झोपेतून नुकतीच जाग झालेली शिवानी पूर्णपणे शुद्धीत नव्हती. तिचं शरीर पूर्णपणे सक्रिय नव्हतं आणि तो प्रदीपचा सामना करू शकली नाही. प्रदीपने इतक्या जोरात तिचा गळा दाबला की शिवानीच्या डोळ्यांच्या बाहेरच्या शिरा सुजून डोळे बाहेर येण्याच्या स्थितीत आले होते. ही घटना केवळ एका रागाच्या भरात घडलेली नव्हती, तर त्यामागे काहीतरी मोठं कारण लपलं होतं. गळा दाबल्यामुळे श्वासोच्छवासावर त्वरित परिणाम झाला आणि ती साधारणपणे 3 मिनिटाच्या आत मरण पावली. फॉरेन्सिक टीमचे निरीक्षण देखील काहीतरी वेगळे सांगत होते. त्या खोलीत जेव्हा तपास सुरू झाला तेव्हा बिखरलेल्या कपड्यांसोबत एक चिया आणि काही अस्ताव्यस्त वस्तू सापडल्या. यावरून असे स्पष्ट झाले की प्रदीप आणि शिवानी यांच्यात एक मोठा विवाद किंवा लढाई झाली होती आणि त्यानंतर तो खून खेळला असावा. बेडवरील आणि इतर ठिकाणी मिळालेले खुणा हे त्या लढाईचे परिणाम होते. फॉरेन्सिक टीमने आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर सांगितली की शिवानीचा खून केल्यानंतर प्रदीप जिवंत होता. अंदाजानुसार प्रदीप खून केल्यानंतर आणखी 45 ते 50 मिनिटांपर्यंत जिवंत होता. म्हणजे डॉक्टरांनुसार प्रदीपला त्यानंतर एक मोठा मानसिक धक्का बसला असावा. यावरून असे समजते की प्रदीपने काहीतरी मानसिक घडामोडीच्या नंतरच स्वतःच्या मृत्यूची स्थिती स्वीकारली होती. प्रदीप आणि शिवानी यांच्या दरम्यान झालेल्या फिजिकल रिलेशननंतर एक अप्रत्याशित घटना घडली. प्रदीप इतका गुस्सा भरलेला होता की त्याने शिवानीचा गळा दाबून तिचं जीवन संपवून टाकलं. त्याच्या अंगात इतका राग आणि चिडचिड होती की त्याने तिचं जीवनच घेतलं. पण त्यानंतर त्याच्या मनात पछतावा आणि उलटीफेर सुरू झाली. त्याच्या मनात विचार येत होते की मी हे कसं केलं. म्हणून प्रदीपने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. ते घडत असताना त्याची मानसिक स्थिती खूप गोंधळलेली होती. पोलीस अजून एका व्यक्तीचा शोध घेत आहेत, कारण पोलिसांना त्या व्यक्तीपर्यंत पोहोचून सर्व गोष्टी स्पष्ट करायच्या आहेत. एकदा त्याची सत्य समजल्यावरच बाकीची माहिती दिली जाईल. दैनिक भास्करने आपल्या रिपोर्टमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की जो मेसेज प्रदीपच्या फोनवर आले होते त्यात असं काहीतरी लिहिलं होतं, तुम कैसी हो, मुझे छोडकर तुमने अच्छा नहीं किया. आणि त्यात संदेशाच्या पुढे 2 ओळी होत्या ज्याचा उल्लेख पोलिसांनी अजूनपर्यंत केला नाही. पण पोलिसांच्या मते त्या संदर्भात काही गोष्टी स्पष्ट होऊ शकतात. आता प्रश्न हा होतो की प्रदीपच्या फोनवर एक मेसेज आला आहे का? कोणी प्रदीपला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत होता? शिवानीचा फोन कुठे होता? शिवानीचा फोन तिच्याजवळ नव्हता. ती तिच्या फोनशी काही करत नव्हती. मात्र हत्येच्या 2 दिवसांपूर्वी प्रदीपने त्याच्या भांजाला अनुजला सांगितले होते की त्यांना एक नवा फोन द्यायचा आहे. तो म्हणाला होता, तुम्ही एक चांगला फोन निवडा, आम्ही तो घेऊन येऊ. अशा प्रकारे प्रदीपच्या पत्नी शिवानीसाठी नवा फोन विकत घेत होता. नवरात नवरी ज्या जीवनाची नवी सुरुवात करत होते आणि त्यांच्या जीवनातील आनंदी क्षणांसाठी तयार होते, त्यांच्यासोबत असे काही घडले, त्यांचे संपूर्ण जीवन बदलून टाकलं. आम्हाला समजलं की शिवानी शिलाईचं काम करत होती आणि एका दिवशी तिचा फोन पाण्यात पडला. त्यामुळे फोन खराब झाला. त्यामुळे शिवानीचा फोन नेहमी तिच्या आईच्या फोनवरून प्रदीपशी संपर्क साधत होता. त्या दिवशी मुलीच्या कुटुंबाने अग्नीला नकार दिला. त्यानंतर दोघांनी एका चितेवर त्याच किंवा तीच काही जुने नातं असू शकत का? त्यामुळे अनेक लोकांनी वेगवेगळ्या दाव्यांची मांडणी केली. परंतु जेव्हा फॉरेन्सिक रिपोर्ट आणि पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आले तेव्हा पोलिसांनी सांगितले की लवकरच एक मोठा खुलासा होईल. त्या संदर्भातील छोट्या तपशिलांचा तपास चालू आहे, पण पूर्वतपास लवकरच समोर येईल. तुम्हाला काय वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. धन्यवाद.